बॉलिंग मार्कवर कल्पेश 15 बॉलांचा 55 पार केल्यानंतर पहिला चेंडू चपल मारलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांनी डिसिजन द्यायचा आहे षटकारासाठी. पहिल्या चेंडूवर खंडणी त्याचा षटकार मारलाय. संघाची धावसंख्या खातं बोलते. वैयक्तिक धावसंख्या 6 निशी पोचते. संघाची धावसंख्या बिनबाद 6. उत्कृष्ट पंच 4 धावा घोषित करतायत. 4 निशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10. ओंकार खेळतोय वैयक्तिक 10 या संख्येवरती. पहिलं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. पाहूया शिंदेवाडी संघ किती धावा गोळा करतायत. तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारी कल्पेश. 55 पार केल्यानंतर हा चेंडू पुढे चप्पल मारण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. त्याच्या दरम्यान 1 धावा पूर्ण करतायत. एक निशी संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 11. चौथा चेंडू घेऊन कल्पेश. पुढचा चेंडू टटकावलाय, चेंडू हवेत आहे. पाहूया अविनाश राऊत आणि इथे झेल पण बाद होत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतायत अविनाश राऊत. पहिला धक्का बसतोय शिंदेवाडीना 11 धावसंख्येवरती. 1-11. पुढचा सामना देवाचे गोठले हंसादेवी आणि गावळवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पेव्हलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. देवाचे गोठले आणि राहुलवाडी. दोन्ही शिंदेवाडी संघाने थोडं मंडळाला सहकार्य करायचंय. पटापट आपला फलंदाज पाठवायचा आहे, जेणेकरून आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसात अंतिम सामनाही आम्हाला इथे संपवायचा आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. ओंकार यांची जागा, निलेश यांची जागा घेण्यासाठी दीपक. पहिल्या षटक पूर्ण करण्याची तयारी कल्पेश. 55 पार केल्यानंतर हा चेंडू तटवला हवेत आहे. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का. दरम्यानच्या काळात नो मॅन मध्ये लँड होतोय चेंडू 1 धावेसाठी. 1 निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 1-12. शेवटचा चेंडू कल्पेश यांचा. 55 पार केल्यानंतर चेंडू रिव्हर्स शॉटने तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बचाव क्षेत्ररक्षण श्रेयस गिरकर यांच्याकडून आणि पंच षटक संपण्याची खून करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. 1-16.
वारंवार दुसरं आपला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बरेच सामने आम्हाला खेळवायचे आहेत. कृपया करून मंडळात सहकार्य करायचंय. जेवढी दिरंगाई आता होईल तेवढी दिरंगाई होता होता काळोख पडेल असं होऊ नये यासाठी तुमच्याकडून आम्ही एक सहकार्याची अपेक्षा करतोय. सलामीची जोडी एनसीसी दळेत संघाकडून फलंदाजीसाठी येताना दिसते. तेजस लासे आणि श्रेयस पुरेश गिरकर.
आवाज नाही मशीन बॉलर कोणता त्याच्या टीमचा 12वा प्लेयर शिंदेवाडी संघाने पेव्हलियन बॉक्स मध्ये बसवायचा आहे. निलेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शिंदेवाडी संघाकडून सलामीचा षटक घेऊन निलेश स्ट्राईकवर आहे तेजस आणि नॉन स्ट्राईकला आहे पुरेश गिरकर. षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने तेजस यांनी तटकवलाय. एक धावेसाठी एक धाव धावून पूर्ण करतायत. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दिसते. तेजस आणि पूर्वेश यांच्या दरम्यान संघाची धावसंख्या खाता कळतोय 2 संघाची धावसंख्या 2 तेजसचं खातं बोलतोय संघाचं खातं बोलतोय. पुढचा चेंडू घेऊन निलेश पंचाला पार केल्यानंतर हा चेंडू रिवर्स मारण्याच्या प्रयत्नात आणि हा चेंडू तटकावलाय. चेंडू जातोय 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी तेजस यांच्या बॅटमधून खणखणीत असा रिवर्स चौकार निघालाय. झपदिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. अर्थिंग आली भाव आली गावडोरी संघाने इतका कर्णधार आणि पेव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. साहिल गाडगे कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन समीर तोंडेतील तेजस परत व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी दरम्यानच्या धावात छोटी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव छोटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 7 वरती. आता मात्र स्ट्राईक वर येतोय पुरेश गिरकर. पाहूया आपल्या संघासाठी कोणती जबाबदारी पार पाडतोय समीर. पुढचा चेंडू घेऊन पुरेश यांच्यासाठी पुरेश यांनी तटकवलाय. चेंडू घेतो शिपच्या दिशेने दरम्यानच्या धावात एक धाव छोटी धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1 संघाच्या धावसंख्येत भर पडतो. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 8 वरती. 50 धावांचं आव्हान घेऊन एसीसी दल संघ मैदानात उतरलाय. 3 षटकांच्या बदल्यात 50 धावांचं आव्हान. पुढचा चेंडू समीर यांचा तेजस यांच्यासाठी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतायत आणि बॅट बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या जिथे आहे तिथेच 8 वरती. बिनबाद 8. नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न सोडून तेजस रिव्हर्स शॉट मारतायत. पाहूया पुढचा चेंडू सोडून दिलाय. चेंडू या ठिकाणी तेजस धावबाद होत आहेत. संघाला पहिला झटका बसतोय एसीसी दल संघाला. तेजसच्या रूपाने 8 या धावसंख्येवरती आणि तेजस यांची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी येत आहेत प्रसाद. गावडोरी संघाच्या कर्णधार आणि पेव्हलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाहीतर टॉस करून घ्यायचा आहे, नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. चेंडू द्यायचा आहे. बोला पण बॉल द्या दादा.
संघाची धावसंख्या झाली आहे 1-9. हा तो बोल करूया बोलूया. 5 झाले. 5 झाले 5. हा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रशांत यांच्यासाठी स्लिपच्या दिशेने तटकावलाय. चेंडू जातोय 1 धावेसाठी. 1 निश्चित संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 40 धावा. निलेश संघाची धावसंख्या होते 1-10. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज याचं नाव सांगायचं आहे ओंकार. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरा षटक घेऊन या ठिकाणी ओंकार आधी स्ट्राईकवर आहेत. प्रसाद पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावत आहे. पुढचा चेंडू प्रसाद यांच्यासाठी खोल टप्प्यावर टाकले. चेंडू 1 धाव धावून पूर्ण करतायत. दुसरी धाव धावण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धाव धावून दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या 2 वाटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 1-12. ओंकार पुढचा चेंडू चेंडू हवेत आहे. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का आणि या ठिकाणी झेल सुटलाय. जमिनीला दान होतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा धावून दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. ओंकार 10 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी पाहिजे. एनसीसी यासाठी चेंडू तटकावलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत. 1 धावेसाठी चेंडू फील्ड होतोय. दरम्यानच्या काळात चेंडू गोलंदाजाकडे परत येतोय. त्याच्या दरम्यान प्रसाद आणि पूर्वेश 1 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या पोहोचवतायत 15 वरती. पूर्वेश पुढचा चेंडू तटकावलाय. चेंडू हवेत आहे. या ठिकाणी पाहूया झेल होतो का आणि पूर्वेश झेलबाद होतोय. दुसरा धक्का बसतोय दळे संघाला. पूर्वेशच्या रूपाने 15 धावसंख्येवरती आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय अविनाश राऊत. अविनाश स्ट्राईक वर आहेत. 7 पावलांचा रनअप घेऊन ओंकार त्यांचा प्रयोग केल्यानंतर हा चेंडू फुल टच चेंडू 1 धावा धावून पूर्ण करतायत. 1 निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. पुढचा चेंडू ओंकार यांचा प्रसाद यांच्यासाठी चेंडू शहर महाराज म्हणून घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत भर पडते. 1 निश्चित अवांतर धावसंख्येनुसार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. 2-17. ओंकार यांचा पुढचा चेंडू पंचांना पार केल्यानंतर प्रसाद यांच्यासाठी टोलवण्याचा प्रयत्न करतायत. थोडा साहिल गाडगे गावडवाडी संघ इकडे ना टॉस साठी बोलवतोय ना. पैसे गोळा करता सर.
संघाची धावसंख्या झाली 17. तेहतीस धावा जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडू आणि 33 धावा. सागर अंतिम षटक घेऊन शिंदेवाडी संघाकडून आणि त्यांना तोंड देतील अविनाश राऊत. एक 10-12 पावलांचा रनअप पंच यांना पार केल्यानंतर पुढचा चेंडू अविनाश यांच्याकडे लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. पंच दोन्ही हात वरती करतायत आणि अवांतर चेंडू घोषित करतायत. एक निशी संघाची धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. पुढचा चेंडू घेऊन सागर अविनाश यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. तटकावण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी वाईट बॉल घोषित होतोय आणि दरम्यानच्या काळात धावचित होत आहेत प्रसाद लासे आणि संघासाठी तिसरा धक्का बसतोय. प्रसादच्या रूपाने तिसरा धक्का पोहोचलाय तो एनसीसी दळे संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी श्रेयस गिरकर मैदानात येताना दिसतोय. पाहूया 6 चेंडू 31 धावा. अविनाश यांच्यासाठी फुल टच चेंडू त्यांना तटकावता आला नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावासाठी. संघाची धावसंख्या 4 निशी वाटते 22. झाले की 23 झाले 22. पुढचा चेंडू अविनाशांचा 23 झाले. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. थोडे शफल येऊन मारण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या आहे तिथे 23. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया अविनाश चेंडू वाईट बॉल म्हणून घोषित करतायत पंच. एक निशी संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. 26 धावा जिंकण्याची करण्याची गरज आहे. ती जिंकण्यासाठी एनसीसी दळे संघासाठी 4 चेंडू 26 धावा. पुढचा चेंडू अविनाशांसाठी. अविनाशाने तटकावलाय. चेंडू जातोय ऑफसाईड दिशेने. 1 धावेसाठी धावून पूर्ण करताय. एक निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती. आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत श्रेयस गिरकर. सागर अंतिम षटक शिंदेवाडी संघाकडून श्रेयस सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा काही संपर्क. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे आणि श्रेयस झेलबाद होत आहे. श्रेयस गिरकर यांची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी आलेत अक्षय तांबे. सागर आपला अंतिम षटक पूर्ण करण्याच्या तयारीत. हॉलिगेटवर शॉट मारलाय अक्षयाने. धावा काही घेत नाहीयेत. या ठिकाणी पूर्णत्व
शिंदेवाडी संघाकडे हा सामना झुकलेला आहे. फक्त औपचारिकता उरली आहे ती एनसीसी दहेज संघासाठी. सागर पुढचा चेंडू पंचांना पार केल्यानंतर हा चेंडू अक्षयांच्यासाठी आणि तटकावला. हवेत चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. अशा प्रकारे हा सामना शिंदेवाडी संघाने जिंकलाय. हॅलो. प्रत्येक टीमची एक प्रॅक्टिस असते. दररोज खेळणारी टीम असतात. जर तुमच्याकडे 3 षटका आहेत तर 3 षटकामध्ये कमीत कमी रन्स आणि जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागते. हे प्रत्येक प्लेयरनी आपल्या टीमसाठी करायचं असतं.